भंडारा जिल्ह्यात शासकीय धान खरेदीची मर्यादा संपल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत। अनेक केंद्रांवर खरेदी बंद असून धान होऊन आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावी लागत आहे। प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही निर्णय न झाल्याने शासकीय धान खरेदी संघटना व किसान संघाच्या वतीने फेब्रुवारी 27 रोजी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे। सरपंच संघटनेचाही मोर्चाला पाठिंबा असून तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। मी डॉक्टर नेपाल रंगारी भंडारा जिल्हा धान खरेदी संघाचा अध्यक्ष आहे। भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या धान विक्रीसाठी त्रास होऊ नये म्हणून शासनाने गावागावात म्हणण्यापेक्षा 2-3 गावा मिळून एक संस्था तयार केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा धान हा विकत घेतला, शासन हा विकत घेत आहे। याच्या आधी शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात त्रास होत होता। त्यांचा जो धान होता तो जवळपास 1 महिना तो 2 महिने विकत घेतला जात नव्हता। हे शासनाच्या लक्षात आले आणि शासनाच्या लक्षात आल्यामुळे शासनाने संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी सुरुवात केली। परंतु ह्यावर्षी एवढा त्रास होत आहे की शेतकऱ्यांचा धान हा उघड्यावर पडून होता आणि म्हणून प्रत्येक संस्थेवर त्यांनी आपला धान आणून ठेवला। परंतु शेतकरी एवढा हवालदिल झालेला आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांचा धान सरकार घेणार नाही, म्हणजे उद्दिष्ट देणार नाही, तोपर्यंत संस्था हे धान मारणार नाही आणि धान जर समजा खतवले नाही तर शेतकऱ्यांना पैसा येणार नाही आणि म्हणून शेतकरी फार हवालदिल झालेला आहे। शासनाला आमची विनंती आहे, अनेक दिवसापासून आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना तेवढंच नाही तर केंद्र सरकारपर्यंत अनेक निवेदन पाठवलेले आहेत, पण त्याचा पाठपुरावा सुद्धा केलेला आहे, पण अजूनपर्यंत उद्दिष्ट वाढलेले नाही। आम्ही आज आमची बैठक झाली आणि आज बैठकीत आमचा निर्णय झाला, येत्या शुक्रवारला 27 तारखेला फार मोठा ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा आम्ही करणार आहोत आणि किसान संघ आहे त्या किसान संघाच्या माध्यमातून आणि आमचा जो धान खरेदी संघ आहे त्या धान खरेदी संघाचा त्या किसान संघाला पाठिंबा राहणार आहे। जवळपास कमीत कमी 1000 ते 2000 ट्रॅक्टर घेऊन भंडारा जिल्ह्याच्या कलेक्टरवर आम्ही धडकणार आहोत आणि जवळपास 10 ते 20,000 शेतकरी सुद्धा राहणार आहेत आणि तो आम्ही दसरा मैदानपासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत पूर्ण चक्काजाम करणार आहोत। एवढं मी आजच्या ह्या प्रसंगी सांगतो आहे। गुरुवारपर्यंत वाट पाहू, गुरुवार नाही आले तर मग अल्टिमेट देऊन देऊ। आंदोलन तर आंदोलन असं आपणही तयार आहोत। शेतकरी तुमच्या मागे खंबीर त्या संस्थेचं त्याच्या मागे 50 जण आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।